या महाविद्यालयाशी गेल्या 40 वर्षापासूनचा आमचा संबंध आहे आणि म्हणजे बाळासाहेब होतं आणि बाळासाहेब सुद्धा विद्यापीठाच्या सिनेट वगैरेवर राहून शिकलेले होते त्या काळामध्ये। या महाविद्यालयाने आता 2 पिढ्यांमध्ये 2 नवीन शैक्षणिक धोरणं बघितली आपण असं म्हणू किंवा बघणार आहे। एक म्हणजे 1986 ची पॉलिसी कारण 84चं एस्टॅब्लिशमेंट आहे आणि आता हे 2020 शैक्षणिक धोरण ज्याला नवीन शैक्षणिक धोरण LD 2020 आपण म्हणतो ते या 24-25 पासून राबवण्यात येणार आहे। आता जुनं शैक्षणिक धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरण याची जेव्हा आम्ही तुलना करतो तेव्हा नेमकं मग याच्यामध्ये नवीन काय आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण स्वाभाविकपणे सामान्य नागरिक असेल, विद्यार्थी असेल, पालक असतील, शिक्षक असतील, संस्था चालक असतील, या सर्वांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्वाचा बदल काय आहे। तो बदल आम्हाला जर कळला तर निश्चितपणे समाजामध्ये त्याच्याविषयीची जनजागृती आम्ही करू शकतो। आणि म्हणून आजच्या सभेसमोर एक 5-7 मिनिटात याचे जे हायलाइट्स आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण समजून घेतले पाहिजे आणि इतरांना सुद्धा सांगितले पाहिजे, ते मुद्दे माझ्या भाषणातून मी सांगतो। नंबर 1 चा मुद्दा आहे की या धोरणाला किंवा त्याची पद्धती ही मल्टी डिसिप्लिनरी अप्रोचची आहे। आता हा इंग्रजी शब्द मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे बहुविद्याशाखीय त्याचा संबंध। आता बहुविद्याशाखीय संबंध म्हणजे अनेक विद्याशाखा माहिती आहेत, अभियांत्रिकीपासून कला, वाणिज्य, विज्ञान, औषध निर्माणशास्त्र ह्या सगळ्या विद्याशाखा आहेत। मग त्या विद्याशाखेचं एकत्रीकरण करून एक पदवी घेणं आणि म्हणजे विद्यार्थी तो बहुविद्याशाखीय प्रणालीमधून शिकला असा त्याचा अर्थ होतो। त्याचं साध्या शब्दात उदाहरण जर द्यायचं झालं तर आमच्या डोळ्यासमोर एकच चित्र आहे, तू बाबा आर्टला जातं की कॉमर्सला जातं की सायन्सला असंच आम्ही म्हणतो। यापुढे 2030 नंतर ही सोय नसणार। कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी या महाविद्यालयाचे या शाखांचे हे कंपार्टमेंट सुटून जाणार। मग काय राहणार तर स्वतंत्रपणे प्रत्येक विषयाचं अस्तित्व राहणार। त्याला डिसिप्लिन असा शब्द वापरलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये। डिसिप्लिन म्हणजे तो विषय, ती शाखा म्हणजे कोणती तर भौतिकशास्त्र ही एक डिसिप्लिन आहे, समाजशास्त्र ही डिसिप्लिन आहे, ग्रंथालयशास्त्र ही डिसिप्लिन आहे, सायकोलॉजी एक डिसिप्लिन आहे आणि कॉमर्स एक डिसिप्लिन आहे। अशा असंख्य डिसिप्लिन असतील आणि मग ह्या डिसिप्लिन जेव्हा विद्यार्थी एक कॉमर्सचा डिसिप्लिन घेईल म्हणजे तो विषय घेईल, एक सायकोलॉजी घेईल म्हणजे आर्टचा विषय घेईल आणि त्याला वाटलं एक सायन्सचा घ्यावा स्टॅटिस्टिक्स सारखा जो एकमेकाला पूरक असेल त्याच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा त्याचं अप्लिकेशन ऑफ माइंड सोशल रिफॉर्म्स किंवा टेक्नॉलॉजिकल रिफॉर्म्स किंवा कुठल्याही रिफॉर्म्स करता त्याला लावायचं असेल तर त्याच्या आवडीचे विद्याशाखाचा विचार न करता वेगवेगळे विषय घेण्याची व्यवस्था ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे। आणि म्हणूनच याला बहुविद्याशाखीय शिक्षण प्रणाली अशा प्रकारचा त्याचा अप्रोच आहे। हे आतापर्यंत नव्हतं दुनियामध्ये, म्हणून हे नवीन आहे की आर्टला गेला की मग पॉलिटिकल, इकॉनॉमिक्स त्या आर्टचेच विषय घ्या, कॉमर्सला गेला की कॉमर्सचेच विषय घ्या, सायन्सला गेला की सायन्सचे विषय घ्या, हे बंधनं नसणार। पहिलं मुख्य बिंदू NEPचा। दुसरा, या प्रणालीमध्ये मल्टी एंट्री मल्टी एक्झिट आहे। मल्टी एंट्री मल्टी एक्झिट हे सामान्यांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे की हा मल्टी एंट्री मल्टी एक्झिट काय कन्सेप्ट आहे। तर हा असा आहे की आज पदवीला विद्यार्थी जर आला सौम्या कॉलेजमध्ये आणि BA पार्ट 1ला त्यांनी प्रवेश घेतला आणि कुठल्याही कारणाने त्याला BA प्रथम वर्ष सोडावं लागतं शिक्षण तिथून त्या टप्प्यावर, आर्थिक कारण असेल, घरची परिस्थिती असेल, आरोग्य असेल, व्हॉट्सएव्हर, तर आज त्यांनी फर्स्ट इयर नंतर जर शिक्षण सोडलं
तर त्याचं क्वालिफिकेशन हे 12वी पासच होतं आजच्या प्रणालीमध्ये. मात्र नवीन शैक्षणिक प्रणालीमध्ये फर्स्ट इयर नंतर जर त्यांनी सोडण्याची इच्छा व्यक्त केली किंवा त्याला सोडायचं कंपल्सरी काम पडलं कोणत्याही परिस्थितीमुळे, तर त्याच्या हाती एक प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि त्या प्रमाणपत्राचं नाव असेल त्यांनी जो विषय शिक्षणासाठी फर्स्ट इयरला घेतला असेल त्याचं नाव. प्रमाणपत्र समाजशास्त्राचं एक प्रमाणपत्र. याचा फायदा काय होणार आहे, तर त्याला जर हे सोडायचं काम पडलं फर्स्ट इयरला, तर त्याचं क्वालिफिकेशन हे 12वी नसेल, त्याचं क्वालिफिकेशन हे 12वी प्लस एक प्रमाणपत्र असेल. आणि ते प्रमाणपत्र कसं असेल, तर त्याला एक लेव्हल निश्चित केलेली आहे शिक्षणाची, जी राष्ट्रीय लेव्हलची लेव्हल आहे 4.5. म्हणजे भारतामध्ये तो विद्यार्थी सवन्यातला जरी असेल तरी या लेव्हलचं शिक्षण घेऊन एक पदविका किंवा त्याला आपण प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेऊन बाहेर पडला, कारण त्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही, तर त्या लेव्हलच्या आधारावर त्याला कुठेतरी रोजगार हा प्राप्त होऊ शकेल. आज ती व्यवस्था आहे का, तर नाही आहे. हा महत्वाचा बदल लक्षात घेतला पाहिजे. त्याला वाटलं की फर्स्ट इयरला मी पुढे जातो, सेकंड इयरला जातो, पण सेकंड इयरला ही परिस्थिती निर्माण झाली किंवा त्याची इच्छा झाली की मला आता हे डिग्री एज्युकेशन सोडायचं आहे, मी नाही शिकू शकत, माझी आर्थिक स्थिती मला साथ देत नाही, तर त्यावेळेला सुद्धा त्याला एक्झिट घेता येईल. मल्टी एक्झिट, पहिला एक्झिट फर्स्ट इयरला, दुसरा एक्झिट सेकंड इयरला. तो एक्झिट घेत असताना त्याच्या हाती एक पदविका मिळेल, डिप्लोमा. पहिल्या वर्षी सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा. डिप्लोमा त्यांनी जे शिक्षणासाठी विषय घेतले असतील त्याच्यामध्ये त्याला विद्यापीठाचा डिप्लोमा मिळेल. आणि त्या डिप्लोमाची एक लेव्हल असेल शिक्षणाची, ती लेव्हल राष्ट्रीय लेव्हलची मॅप झालेली, किंबहुना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मॅपिंग हे आंतरराष्ट्रीय लेव्हल असल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं मॅपिंग असेल. आणि म्हणून त्या पदविका या भरोशावर त्याला कुठेतरी एम्प्लॉयमेंट मिळू शकेल. त्याची जी गुणवत्ता आहे किंवा त्याची जी शैक्षणिक अर्थ आहे ती 12वी अधिक पदविका अशी होणार. आज सेकंड इयरला जर सोडून गेला तर त्याला 12वीच म्हटल्या जाते, त्याला सेकंड इयर शिकलाय असं म्हटल्या जात नाही. मलाही सांगतो मारे की कॉलेजमध्ये गेला होता 14वीपर्यंत शिकला 15वी, तर त्याला अर्थ उरत नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा महत्वाचा बदल आहे. मग त्याला वाटलं की आता आपण सेकंड इयरला सोडायची गरज नाही, डिग्री पूर्ण करू, तर तो डिग्री सुद्धा पूर्ण करू शकतो. आणि त्याच्या हाती मग जी बॅचलर डिग्री आहे ती त्याच्या हातामध्ये मिळू शकते. हा महत्वाचा बदल, मल्टी एंट्री मल्टी एंट्री. आता मी जे सांगत होतो की फर्स्ट इयरला जो विद्यार्थी सोडून गेला आणि काही वर्षानंतर 2-4 वर्षानंतर त्याची आर्थिक स्थिती चांगली झाली किंवा त्याला असं वाटलं की आता पदवी पुन्हा आपण पूर्ण करायची, तर ज्या टप्प्यावर तो सोडून जाईल त्याच्या लगतचा टप्पा जो असेल, म्हणजे फर्स्ट इयरचा लगतचा टप्पा सेकंड इयर, त्या टप्प्यावर त्याला रिएंट्री घेता येईल एज्युकेशनमध्ये. ती रिएंट्री फर्स्ट इयर सोडून सर्टिफिकेट घेऊन तो सवन्याच्या कॉलेजमधून गेला तर सवन्याच्याच कॉलेजमध्ये घेतली पाहिजे असं बंधन नाही. तो भारतातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये रिएंट्री घेऊ शकेल, कारण लेव्हल ऑफ एज्युकेशन त्यांनी मॅच केलेली आहे राष्ट्रीय स्तरावर. आतापर्यंत ही युनिफॉर्मिटी नव्हती, विद्यापीठ निहाय वेगवेगळे स्ट्रक्चर होते. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळं संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये शिक्षणाच्या लेवल्या निश्चित केल्या असल्यामुळं आता त्याच्यामध्ये इक्विव्हॅलन्सी आलेली आहे, समानता आलेली आहे. म्हणून भारतातलं कोणतंही विद्यापीठ, कोणतंही कॉलेज सवन्याच्या फर्स्ट इयर सोडून गेलेल्या कॉलेजला सेकंड इयरला प्रवेश देण्याकरता बाध्य असेल, त्याचा तो विद्यार्थ्यांचा अधिकार असेल. आणि त्यांनी ते लेव्हल कंप्लीट केली. हे कसं कळेल, तर एक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नावाची व्यवस्था केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. ते पोर्टल आहे. यावर्षी फर्स्ट इयरला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्ण भारतामध्ये त्या पोर्टलवर आपला ID क्रिएट करणं गरजेचं आहे, युनिक ID. आणि त्याच्या नावानं जसं बँकेत खातं उघडलं जाते तसं शिक्षणाचं खातं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये उघडल्या जाणार. ते शिक्षणाचं खातं आहे. शिक्षणाचं खातं आहे म्हणजे काय, तर त्या पोर्टलवर त्यांनी
जे जे शिकत आहे महाविद्यालयामध्ये ज्याचं सर्टिफिकेट मिळत आहे त्याचे क्रेडिट्स मिळणार आहे, ते क्रेडिट्स त्याच्यामध्ये जमा होणार आहे आणि ते क्रेडिट्स किती लेवलचे जमा झाले हे त्या बँकेतून भारतातल्या कोणत्याही महाविद्यालयाला कळणार आहे, म्हणजे त्याची दुसरी तपासणी करण्याची गरज उरणार नाही. आणि म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधलं हे सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याला ब्युटी ऑफ द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी म्हणतो, ती सुंदरता त्याच्यामध्ये आहे आणि ही सर्वसामान्यांना सर्व विद्यार्थ्यांना आपण सांगणं गरजेचं आहे. कारण हे माहिती नाही, इथे बसलेल्या अनेक लोकांना ही माहिती नाही आणि समाजाला काय माहिती असणार, सर्वसामान्याचा मुलगा उच्च शिक्षण घ्यायला येतो त्याला काय माहिती असणार. आणि म्हणून हा महत्त्वाचा मल्टी एंट्री मल्टी एक्झिट याला मी नाव आपल्यासमोर दिलेलं आहे, जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधलं नाव आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. आता एक उदाहरण देतो मी की साधारणपणे आता पालकांचा कल आहे तो गरीबातला गरीबच असे ना, की त्याला असं वाटतं की मुलगा आपला अभियांत्रिकी शिक्षणाला गेला पाहिजे. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मेडिकल लॉ काही ह्या शाखा आणलेल्या नाही, मेडिकल जसा आहे तसा आहे, परंतु अभियांत्रिकी शिक्षणाचा इंजिनियर होण्याचा बऱ्याच घरांमध्ये आग्रह असतो, सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये आहे. आपल्या पुसदमध्ये तर केव्हाच इंजिनिअरिंग कॉलेज आहे 83 पासून. तर हा आग्रह पालक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र इंजिनिअरिंगला विद्यार्थी गेल्यानंतर त्याची कुठंतरी बौद्धिक पातळी कमी पडते, बौद्धिक क्षमता कमी पडते, तो तिथे वारंवार फेल होतो आणि नाइलाजानं त्याला अभियांत्रिकी शिक्षण सोडावं लागतं. अभियांत्रिकी शिक्षण 1-2 वर्षात सोडलं की त्याच्या जीवनामध्ये नैराश्याशिवाय दुसरं काहीच नाही. कारण डिग्री कोणती हातात नाही, अभियांत्रिकी 2 वर्ष, पैसा दुसरीकडे खूप खिशातला गेलेला असतो फीच्या मार्गाने. व अशा परिस्थितीमध्ये सापडलेल्या पालकांसाठी आता NEP हा रामबाण उपाय आहे. काय तर एक गोष्ट सांगितली मी की BE फर्स्ट इयरला सुद्धा एक्झिट केला त्याला सर्टिफिकेट मिळणार. उदाहरण देतो की एखाद्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि त्याला फर्स्ट इयरला सोडण्याचं काम पडत आहे, त्याला वाटते की आता हे पुढे झेपणार नाही, मला शिळ्यावर माझी बौद्धिक क्षमता तेवढी नाही किंवा माझ्या घरची आर्थिक परिस्थिती मला त्या ठिकाणी परमिट करत नाही की पुढचे 3 वर्ष इंजिनिअरिंग शिकतो म्हणून. तर त्या परिस्थितीमध्ये सर्टिफिकेट इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊन तो बाहेर पडेल आणि कुठेतरी त्याला नोकरी मिळण्याचा मार्ग किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करण्याचा मार्ग मोकळा असेल. तर हे महत्त्वाचं आहे. तसंच सेकंड इयर इंजिनिअरिंगला सोडून गेला तर डिप्लोमा मिळेल, थर्ड इयर इंजिनिअरिंगला सोडून गेला तर BSc टेक किंवा बिहोप डिग्री मिळेल 3ऱ्या वर्षात आणि इंजिनिअरिंग 4 वर्षात आहे तर 4थ्या वर्षी गेला तर मग BTech डिग्री. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी गेला 3 वर्षापर्यंत तग धरला आणि नाईलाजानं पुढचं करू शकत नाही, परंतु वर्ष 3 वाया जात नाही. BSc टेक डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याच्या हातात मिळणार. म्हणजे आयुष्यातलं काहीच वाया गेलं नाही, पैसा वाया गेला नाही, शिक्षण सुद्धा वाया गेलं. ही व्यवस्था फक्त आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, आजकाल नवीन पिढीचं ते पालकांचं खूप डोकं खातात. माझ्याकडे एक विद्यार्थी घेऊन त्याची ॲडमिशन आम्ही केली बडनेरा इंजिनिअरिंगमध्ये, शिवाजीराव आले होते की मला कॉम्प्युटरच पाहिजे, मला कॉम्प्युटरच पाहिजे. सायन्स कॉलेजमध्ये सुद्धा तोच आग्रह की मला कॉम्प्युटरच पाहिजे. आता हा आग्रह सुद्धा जरी त्याचा असला आणि ती व्यवस्था होत नसेल तर त्याला पर्याय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेला आहे. काय दिलेलं आहे तर या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मेजर मायनर ओपन इलेक्टिव्ह अशा प्रकारचे विषय घ्यावे लागणार आहे. मेजर मायनर ओपन इलेक्टिव्हचं सोप्या शब्दात मी सांगतो काय असेल तर एक उदाहरण देतो की इंजिनिअरिंगच्या त्याला कॉम्प्युटर घेण्याची इच्छा होती BE किंवा BSc मध्ये त्याला कॉम्प्युटर घेण्याची इच्छा होती. BE कॉम्प्युटरमध्ये त्याचा नंबर लागला नाही, BE सिव्हिलला लागला तर काहीही बिघडलं नाही. मी विद्यार्थ्यांना सांगतो की बिंदास BE सिव्हिलला प्रवेश घ्या आणि तुमचं कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. कसं तर मेजर त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल आणि ज्यांनी मेजरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केली त्याला मायनर म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग त्याच कॉलेजमध्ये घेता येतं.
आता ह्या मेजर मायनरमध्ये फरक एवढाच आहे की मेजरचं समजा मेजर 1 किलोचा आहे तर मायनर हा 300 ग्रॅमचा आहे, एवढाच फरक आहे. शिक्षणातले कंटेंट म्हणजे त्याचं वजन, परंतु बेसिक नॉलेज मिळतं. सिव्हिल इंजिनिअरिंग सोबत त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं नॉलेज मिळणारच आहे. आणि म्हणून त्याची कॉम्प्युटर इंजिनियर होण्याची इच्छा जी आहे ती मायनर डिग्रीच्या माध्यमातून त्याला 2 डिग्र्या मिळतील, मायनर आणि मेजर. मेजर सिव्हिल इंजिनिअरिंग, मायनर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. सोबतच त्याला एखाद्या विद्यार्थ्याला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, सायकोलॉजी शिकायचं आहे, इकॉनॉमिक्स शिकायचं आहे, तर ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून त्याला ते सुद्धा करता येईल. त्याला इकॉनॉमिक्स, म्युझिक सुद्धा इंजिनिअरिंग सोबत येत आहे. तर अशी वेगवेगळी साधनं या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ही विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांनी एक लक्षात घेणं आवश्यक आहे. खूप टेक्निकल गोष्टी समजून घेतल्या पाहिजे असं आवश्यक नाही. काय बदल आहे रे बाबा, तर एकासोबत 2-4 शाखेचे विषय घेता येतात. दुसरं काय तर कोणत्याही लेवलला शिक्षण सोडण्याचं काम पडलं तर शिक्षण वाया जात नाही, पैसा वाया जात नाही, फी वाया जात नाही. कुठल्याही टप्प्यावर शिक्षण सोडता येतं, कुठल्याही टप्प्यावर शिक्षणासाठी परत पुन्हा आपल्याला उच्च शिक्षण प्रणालीमध्ये येता येतं. तर अशा प्रकारची व्यवस्था ही आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 होतं, जे गेल्या वर्षीपर्यंत सुरू होतं, त्या शैक्षणिक धोरणामध्ये ही व्यवस्था नव्हती. आणि म्हणून ही व्यवस्था सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात घेणं गरजेचं आहे. आज उच्च शिक्षणासाठी ही सुरुवात झालेली आहे. आता शाळांमध्ये सुद्धा हे येणार आहे. आणि आता शाळांमध्ये हे 11वीला प्रवेश आणि 11वी-12वीला आर्ट घेतलं की कॉमर्स घेतलं की सायन्स हा विषयच राहणार नाही. 9, 10, 11, 12 असा 4 वर्षाचा एक गट असेल ज्याला शालेय शिक्षणच म्हटलं जाते. नो ज्युनियर कॉलेज, शालेय शिक्षण हा 9, 10, 11, 12. 9, 10, 11, 12मध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स अशी फॅकल्टी नसणार, विषय असणार. फिजिक्स, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, एंटरप्रेनरशिप, सगळ्या प्रकारचे विषय त्याच्यामध्ये येणार. विद्यार्थ्याला आवडेल तो विषय तो घेईल. आता सायन्स म्हटलं की PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ घ्यावंच लागतं. नवीन शैक्षणिक धोरणात असं नसणार. फिजिक्ससोबत बायोलॉजिकल घेता येईल आणि बायोलॉजीसोबत तिकडे त्याला कॉमर्सचा सुद्धा सब्जेक्ट घेता येईल किंवा कुठला इंजिनिअरिंग सारखा सुद्धा एखादा टेक्निकल सब्जेक्ट घेता येईल. तर हे जे बदल आहे हे सर्व पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजात वावरणाऱ्या व्यक्तींनी घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या डोळ्यासमोर एकच आहे की बाबा BA, BCom, BScला ॲडमिशन घ्यायची आहे, इंजिनिअरिंग करायचं असं करायचं. पण आता हे जे बदल आलेले आहेत या बदलानुसार इंजिनिअरिंगला गेला तरी एकाच कोणत्या ब्रँचचा आग्रह चांगला नाही. कारण कोणतीही ब्रँच घ्या, सगळ्या ब्रँचमधून तुम्हाला एज्युकेशनची व्यवस्था त्या ठिकाणी असते. आणि इकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला आले तरी तशाच पद्धतीची या ठिकाणी एक व्यवस्था असेल. शेवटचं सांगतो की आणखी काय व्यवस्था, तर जसं आता हे सौम्याचं कॉलेज आहे, इथे कॉम्प्युटर सायन्स सब्जेक्ट आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचं आहे. आता इकडचं सुद्धा BSc 4 वर्षाचं पोराला करता येईल. त्याला BSc 3 वर्षाचं पण करता येईल, 4 वर्षाचं पण करता येईल. कंपल्सरी नाही 4 वर्षाचं करणं. खूप गैरसमज आहे की आता BA, BCom, BSc 4 वर्षाचं होणार. पेपरमध्ये बातम्या छापून टाकतात की आता BA, BCom, BSc 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम. मुळात असं नाही आहे. 3 वर्षाचा बेसिक डिग्री अभ्यासक्रम आहे, त्याला 3 इयर डिग्री कोर्स म्हटलं आहे. आणि विद्यार्थ्याची क्षमता असेल, इच्छा असेल तर तो 4 इयर डिग्री प्रोग्राम करू शकतो. आता ह्या 4 इयर डिग्री प्रोग्रामचा फायदा काय असेल तर मी एक कॉम्प्युटर सायन्सचं उदाहरण सांगत होतो की त्यांनी BSc कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला आणि त्यांनी 4 इयर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स केली या कॉलेजमध्ये, जिथे फी स्ट्रक्चर इंजिनिअरिंगच्या मानानं कमी असेल खूप. तर हा BSc 4 इयर कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी 4 इयर BE कॉम्प्युटरच्या समकक्ष ग्राह्य धरल्या जाईल. कारण BE कॉम्प्युटर सायन्सला 4 वर्षात जेवढं सिलेबस तो शिकतो, ज्या पद्धतीनं तो शिकतो तेवढं सिलेबस 4 वर्षामध्ये याला BSc कॉम्प्युटर्समध्ये शिकण्याची संधी 4 इयर डिग्री प्रोग्राममध्ये मिळणार आहे. आणि म्हणून नॉन AICT, कमी फी, कुठलीही एंट्रन्स नाही अशा अवस्थेमध्ये या सायन्स कॉलेजमध्ये सुद्धा तुमचं
इंजिनियर होण्याचं स्वप्न कुठेतरी विद्यार्थ्याचं पूर्ण होणार. तर ह्या नवीन सगळ्या वाटा ज्या आहेत ह्या सोप्या पद्धतीनं अशा प्रकारे आपण समजून घेतल्या पाहिजे. केमिस्ट्री घेतलं तर केमिकल इंजिनियर त्याला होता येईल, तसे बायोटेक्नॉलॉजी घेतलं तर बीटेक बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरचं आहे त्याच्या इक्विव्हॅलंट त्याला होता येईल. असे अनेक मार्ग त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सोप्या साध्या पद्धतीनं आपल्याला सर्वसामान्यांना सांगणं गरजेचं आहे. मला वाटतं की जे महत्त्वाचे त्याच्यामध्ये पैलू आहे की मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच, बहुविद्याशाखीय अप्रोच, नंतर मल्टी एंट्री मल्टी एक्झिट, 3 to 4 year डिग्री प्रोग्राम आणि एज्युकेशन थ्रू 6 व्हर्टिकल्स. आता हे 6 व्हर्टिकल्स एकदम सामान्यांना समजणार नाही, परंतु काय आहे की आजचं BA डिग्री जी आहे ती केवळ कारकून बनवणारी आहे. परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये BA डिग्री असेल त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या विषयाची कौशल्य शिकावी लागणार आहे. त्याला व्होकेशनलायझेशन शिकावं लागणार आहे की माझ्या विषयाचं, जरी माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे तरी त्याचं व्यावसायिकरण कसं करता येईल मला, याचं कंपल्सरी शिक्षण त्या व्हर्टिकलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिग्री घेत असताना घ्यावंच लागणार आहे. आजपर्यंत व्यवस्था काय होती तर 3 वर्ष 6 सेमिस्टर तेवढे पेपर त्याची परीक्षा आणि डिग्री. उद्याची व्यवस्था तशी नाही आहे. सेमिस्टर तेवढेच आहेत, पेपर पण कमी अधिक प्रमाणात तेवढेच आहेत, पण पेपर सोबत व्होकेशनल स्किल, व्हॅल्यू एज्युकेशन, उद्योगांमध्ये जाऊन इंटर्नशिप करणे, फील्ड वर्क करणे, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी असणार आहे. आणि म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मी BA डिग्री करत आहे, माझ्या BA डिग्रीचा समाजाला काय उपयोग आहे, मग समाजात जाऊन त्या विद्यार्थ्यांनी पाहावं की तुझ्या डिग्रीचा काय उपयोग होऊ शकतो. शिक्षक त्याला मार्गदर्शन करतील की तुझा इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे ना, तू आता या ठिकाणी जा हे सर्वे कर की शासनाची आता लाडकी बहीण योजना आली त्याचा आर्थिक परिणाम काय झाला आहे राज्यावर किंवा त्या कुटुंबावर याचं सर्वेक्षण करा. हा विषय आहे. आता ते लागू व्हायचे, लागू झाल्यावर सगळं दिसेलच समजा की तिजोरीवर किती भार पडला शासनाच्या आणि प्रत्यक्षात लोकांना लाभ किती मिळाला. आणि याचं सर्वेक्षण करण्याकरता संधी इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांना आहे. आणि तो कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अशा प्रकारच्या नवीन शासनाच्या योजना लक्षात घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांकडून करावा लागेल. आणि म्हणजे त्याला कळेल की माझ्या विषयाचं अप्लिकेशन कुठे आहे समाजामध्ये, त्याला कुठेतरी ते क्लिक होईल आणि त्या अनुषंगानं त्याची माइंडची ग्रो होईल. म्हणजे ते शिक्षण दुसऱ्या बाजूला त्याला चांगल्या करिअरकडे नेण्याकरता मदत करेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या शिक्षण प्रणालीला आपण समजून घ्यावं आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता सर्वार्थांनी कशा पद्धतीनं त्याचा प्रचार करावा अशा प्रकारची अपेक्षा करतो. शिवाजीरावांनी मला हे खास म्हणजे माझ्या वेगळ्या त्या टेक्निकल भाषणाव्यतिरिक्त आपणासमोर बोलण्याची अशी संधी दिली, याचा मला अधिक आनंद आहे. कारण आमच्या प्राध्यापकांना हे समजून घेणे, ते करणे हे कंपल्सरी आहे, करावं लागेल. त्यांना समजून घेण्याकरता अनेक मार्गसुद्धा आहेत. परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अगदी सोप्या पद्धतीत अशा प्रकारे सुद्धा सांगणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ती संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.